छात्रों की गूंज कार्यक्रमासाठी राहुल गांधी पुण्यात हॉटेल शेरेटन ग्रँडमध्ये नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। संध्याकाळी 7:10 राहुल गांधी एजन्सींसोबत संवाद साधणार। राहुल गांधींचा कार्यक्रम म्हणजे पैसों की गूंज। 3,000 लोकांना 30 ते 35 हजार रुपये वाटले। भाजपच्या नवनाथ बन यांचा आरोप, तर पुराव्यांच्या आधारे बन यांचे आरोप पडताळणी होणार, फडणवीसांची माहिती। भाजपला राहुल गांधींच्या कार्यक्रमाची धास्ती। महाराष्ट्र लुटून खाणाऱ्यांनी थोडी शरम ठेवावी। छात्रों की गूंज कार्यक्रमावरील टीकेला विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये भाजपकडून वंदे मातरम सामूहिक गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन। परिसरात मोठा बंदोबस्त तैनात। राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही वाद होऊ नये म्हणून खबरदारी। पक्षातील अंतर्गत वाद मिटवून लोकांसमोर जा। काही अडचण असल्यास वरिष्ठांना सांगा। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीमधल्या बैठकीमध्ये पार्थ पवारांच्या नेत्यांना सूचना। पुणे मनपातील निधीच्या मुद्द्यावरून पार्थ पवारांचा चंद्रकांत पाटील यांना फोन। निधीच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी लवकरच तोडगा काढणार। सोमवारी चंद्रकांत पाटील आणि पार्थ पवारांमध्ये भेट होण्याची शक्यता। खासदार ओमराजे निंबाळकरांची धाराशिवच्या होर्टीमधील आश्रमशाळेला भेट। बातमी पाहून फार वाईट वाटलं। आश्रमशाळेची दुरवस्था ही व्यवस्थेची चूक। TV9 मराठीच्या बातमीनंतर निंबाळकरांची प्रतिक्रिया। केंद्रात मंत्रिपद मिळावं अशी प्रत्येकाची भावना, मात्र ते कुणाला द्यायचं हे नेत्यांच्या हातात। मला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळण्याचे 100% चान्सेस। परभणीचे खासदार संजय जाधवांकडून विश्वास व्यक्त। कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं ठाकरेंच्या नेत्या विशाखा राऊतांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार। सदा सरवणकरांनी दबाव टाकून जात प्रमाणपत्र रद्द करायला लावलं। विशाखा राऊतांचा आरोप, तर आमच्याकडे सर्व पुरावे, सरवणकरांचा दावा। छत्रपती संभाजीनगरमधील मुलासह आईवडिलांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांचा खुलासा। मुलाकडे आधीपासूनच आयफोन असल्याचं समोर। आयफोनच्या EMI मुळेच जीव दिला हे खात्रीशीरपणे सांगता येणार नाही, पोलीस आयुक्त रत्नागिरींची माहिती।